नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत, परंतु अजून काही बहिणींना 4,500 रुपये म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता जो आहे तो पडलेला नाही आणि त्यांना कधीपर्यंत पैसे भेटणार ही 10 सप्टेंबरविषयी आत्ताच माहिती आलेली आहे आणि तीच माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा हप्ता जर पडायचा राहिला असेल तर तुम्हाला तो लवकरात लवकर भेटेल. चला तर आपण संपूर्ण माहिती जी आहे ती सर्व व्यवस्थितरित्या संपूर्ण पाहून घेऊया. जसे की तुम्हाला माहितीच आहे, लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जे आहेत ते सर्वांना प्राप्त झालेले आहे. सर्वांना म्हणण्यापेक्षा 70 ते 80% महिलांना 2 हप्ते जे आहे ते पहिले 3,000चा हप्ता जो आहे तो प्राप्त झालेला आहे आणि आता त्या बहिणी ज्या आहेत त्या पुढील येणारा हप्ता म्हणजे 1,500 रुपये हप्ता आहे सप्टेंबरचा, त्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता हा हप्ता जो आहे तो कधी येणार आणि ज्या बहिणींना म्हणजे अजूनपर्यंत एकही रुपया प्राप्त झालेला नाही, तो कशामुळे प्राप्त झाला नाही त्याच्याविषयी आपण अगोदर माहिती जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर तो हप्ता जर सर्व गोष्टी बरोबर असतील तर तो किती तारखेला प्राप्त होईल तो जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर तिसरा हप्ता जो आहे तो किती तारखेला पडणार ते देखील आपण माहिती जाणूनच घेणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर सर्वात प्रथम तो अर्ज अप्रूव्ह झालेला आहे की नाही किंवा त्याच्यात काही प्रॉब्लेम आलेला आहे का नाही हे तुम्ही जेथे अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन एकदा चेक करून घ्या. समजा तुम्ही जर ग्राहक सेवा केंद्र किंवा सेतू किंवा तुमच्या जवळच्या सायबर कॅफेमधून जर अर्ज केलेला असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्वात प्रथम तुमचा अर्ज क्रमांक सांगून तुमच्या अर्जाचे स्टेटस जे आहे ते चेक करायचे आहेत. अर्जामध्ये 3 प्रकारचे स्टेटस असणार आहे. एक असणार आहे अप्रूव्ड, त्याच्यानंतर दुसरे स्टेटस असणार आहे रिसबमिट आणि तिसरे स्टेटस असणार आहे पेंडिंग. तुम्हाला इथे दाखवतो मी. पहिला असणार आहे अप्रूव्ड झाला म्हणजे तुमचे फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरे स्टेटस असणार आहे रिसबमिट म्हणजे तुमचा आधार कार्ड किंवा काहीतरी मिस्टेक झाल्यामुळे तुम्हाला रिसबमिटचे ऑप्शन आलेले असणार आहे आणि तिसरा फॉर्म असणार आहे म्हणजे डायरेक्ट रिजेक्ट झालेला अर्ज आहे. तसे प्रकारचे ऑप्शन आलेले आहे. सर्वात प्रथम म्हणजे आता अप्रूव्ह होऊन देखील महिलांचा प्रश्न होता की अप्रूव्ह होऊन देखील आम्हाला पैसे जे आहे ते प्राप्त झालेले नाहीत. आता याचे काय कारण असणार आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये 3 स्टेप असणार आहेत. 1, 2 आणि 3 अशा प्रकारच्या स्टेप असणार आहेत. पहिली स्टेप असणार आहे तुम्ही अर्ज भरताना तुमचा आधार क्रमांक जो आहे तो व्यवस्थित टाकला नसेल, त्यामुळे देखील पैसे जे आहे ते आले नसतील. दुसरी गोष्ट असणार आहे तुम्ही आधार क्रमांक बरोबर टाकला असेल परंतु बँकेशी तुमचा आधार जे आहे ते संलग्न नसणार आहे म्हणजे लिंक नसलेल तरी देखील तुम्हाला पैसे जे आहेत ते आले नसतील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे खाते जे आहे ते भरपूर दिवसापासून जर बंद असेल तरी देखील तुम्हाला पैसे आले नसतील. अशा प्रकारचे 3 पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या असू शकतात. आता याच्यानंतर आता अप्रूव्ह झाला आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही बरोबर भरलेल्या आहेत तरी देखील पैसे का आले नाहीत तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना जी आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणावर राबवली जाणारी योजना आहे. त्यापैकी 70% महिलांना लाभ जो आहे तो मिळालेला आहे आणि राहिलेल्या 30% महिलांना येत्या सप्टेंबर महिन्याच्या 14 ते 17 तारखेच्या दरम्यान पैसे जे आहेत ते अकाउंटवर पडणार आहेत. आता यात 2 तारखा मी का सांगत आहे तर याचे देखील एक महत्त्वपूर्ण कारण आहे. ते म्हणजे येणाऱ्या 14 सप्टेंबरला महा-DBT यांचा कार्यक्रम जो आहे तो मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे आणि त्या कार्यक्रमादरम्यान तिसऱ्या हप्त्याचे वितरण जे आहे ते केले जाणार आहे. आता तिसऱ्या हप्त्याचे वितरण जे आहे ते 14 ते 17 तारखेदरम्यान होणार आहे. 14 तारखेला कार्यक्रम जो आहे तो चालू होणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तिसरा हप्ता आणि राहिलेला सर्वांना पहिला, दुसरा आणि तिसरा अशा प्रकारचा हप्ता जो आहे तो तुमच्या अकाउंटवर क्रेडिट होणार आहे. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती आज आपण पाहिलेली आहे. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.